लक्षात घ्या, ज्ञान तयार कुठे होते? मनाकडे तयार होतो आणि मनातून बुद्धीकडे जाते. आणि बुद्धी काय करते तर ती चित्तामध्ये ते भजन आपलं चालू होतो. आणि चित्त ज्यावेळेला चैतन्य स्वरूप होतो त्यावेळेला आपल्याला ज्ञानाची आपल्याला अनुभूती येते. म्हणून ते तर मन बुद्धीची या कुंडा म्हणजे 2 कुंड आहेत. आतू ज्ञानाग्नी धडपुडा. आता ही ज्ञानाग्नी कशातून प्रज्वलित होते तर गुरुवाक्य आहे, त्या महावाक्याच्या द्वारे आपल्याकडे ही ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो. बघा, एक महावाक्य नसेल, एक नाम नसेल तर ज्ञानाग्नी प्रज्वलित होईल का? नाही होणार. म्हणून अविद्येच्या निंदा विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रभू दानादी जो. महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, महाता हात ठेवला नव्हे थापटीला जैसा. म्हणजे माथ्यावर हात ठेवल्या त्या गुरुवाक्याच्या माध्यमातून आपल्याकडे ज्ञानाग्नी, ओरिजिनल आपल्याकडे ज्ञानाग्नी आहे, पण ती ज्ञानाग्नी काय होते? प्रदीप्त होते, प्रज्वलित होते आणि तिथून ज्ञानाची माणसाला प्राप्ती होते. मला सांगा, जर महावाक्याचा बोध नसेल, महावाक्य नसेल तर मग ज्ञान कुठनं होईल? कारण इथं ज्ञानोबा स्पष्टपणे सांगतात की महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, माथा हात ठेवला नव्हे थापटीला जसा. माथ्यावर हात नुसता ठेवत नाही तर थापडतात आणि आपल्याला त्या स्वप्नातून जागे करतात. हे विश्व एक स्वप्न आहे आणि या स्वप्नामध्ये माणूस झोपलेला आहे. पुढची ओळी काय सांगते बघा, त्याचं अज्ञान सरुनी जाये आणि यजिता यजन हे ठाये, आत्मसरसी न्हाये अवभृती जेव्हा. त्यावेळेस अज्ञान नाही शिवून यज्ञ करणारा व यज्ञक्रिया हे जागच्या जागीच राहतात. म्हणजे ज्या वेळेला ज्ञानाग्नी प्रदीप्त होते त्यावेळेला ज्ञानोबा सांगतात की यज्ञ करणारा तो यज्ञ आणि तो यज्ञ करणारा यजन हे जागच्या जागीच थांबतात. म्हणजे ज्ञानाग्नी एकदा प्रदीप्त झालं, यज्ञ करणारा यज्ञक्रिया ही जागच्या जागीच थांबते. म्हणजे काय होतं तर आपल्याकडे येणारे, मनाकडे असणारे विचार, मनाकडे असणारे त्रिगुण, मनाकडे असणारे विषय, मनाकडे असणारा अहंकार हा सगळा जागच्या जागीच नाहीसा होतो. आणि एकदा का तो अहंकार किंवा ते विषय पंचक हे आपले असतात कुठे? मनाकडे असतात. सगळे विषय मनाकडे आहेत. मन हा इंद्रियांचा राजा आहे आणि त्या मनावर सगळे आघात होतात माणसाला. मनावर सगळ्या प्रकारचे आघात कुठे होतात? मनावर होतात. आणि त्या मनबुद्धीची या कुंडा म्हणजे मनाकडे आणि त्या बुद्धीकडं या महावाक्याच्या द्वारे, महावाक्याच्या गुरुच्या महावाक्यातून दिलेलं नाम जे आहे त्या नामाच्या माध्यमातून संपूर्ण अग्नी म्हणजे ज्ञान अग्नी प्रदीप्त होते. आणि मग आपल्याकडे असणारे विषय, आपल्याकडे असणारे त्रिगुण, आपल्याकडे असणारा अहंकार, आपल्याकडे असणारा अज्ञान हे जागच्या जागी काय करतो? जिरून जातात जागच्या जागी. त्याचं अज्ञान सर्वने जाईल. बघा, अज्ञान पण निघून जातो. अज्ञान कधी जाईल? अज्ञान कुठे आहे तर मनाकडे आहे. सगळं मनाकडे आहे बरं का. विषय मनाकडे आहेत, अहंकार मनाकडे आहे, त्रिगुण मनाचकडे, सगळं मनाचकडे आहे. मन हा सर्व इंद्रियांचा राजा आहे आणि त्या मनालाच रामरूप बनवायचं आहे. आणि हा मन अनेक जन्मामध्ये आपल्याकडे आहे. अनेक जन्माचं मन आपल्याकडे आहे. किती जन्म झाले गणित नाही दाताराम. आपले किती जन्म झाले असतील आपल्यालाच हिशोब नाही. ते तर अज्ञान सर्वने जाय आणि यजन हे ठाये. म्हणजे अज्ञान निघून गेल्यानंतर अज्ञानाच्या बरोबर आपण ध्यान करणारा ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. म्हणजे आपल्याला परमात्म्याला प्राप्त करण्याचं ध्येय
आणि आपण ध्यान करणारा ध्याता आणि ते मधलं ध्येय, ध्येय ध्याता, ध्येय ध्याता हे सगळं त्रिपुटी मावली जाते. ज्ञे ज्ञाता ज्ञान म्हणजे हे सगळी त्रिपुटी मावली जाते. कर्ता कर्म आणि क्रिया ह्या सगळ्या क्रिया निघून जातात आपल्याकडनं. कधी अज्ञान सरून जाय. अज्ञानासाठी आपल्याला ह्या सगळ्या क्रिया करायच्या आहेत. अज्ञान कसलं आहे? मग आपल्याकडे अज्ञान कुठलं आहे? तर आपल्याच आत्मस्वरूपाचं अज्ञान आपल्याकडे आहे. आपण परब्रह्म आहोत, आपणच देव आहोत, आपणच परब्रह्म आहोत, आपण आत्मा आहोत, हे आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. आणि हा अज्ञान जात नाही. आणि तो अज्ञान घालवण्यासाठी आपल्याला महावाक्याचा बोध दिला जातो. काय दिला जातो? नाम दिला जातो. आणि त्या नामाच्या माध्यमातून आपणच परब्रह्म आहोत. सोहम सोहम, आपणच परब्रह्म आहोत. ते तत्व मी आहे, ते तत्व मी आहे, असं आपण ज्यावेळेला राम म्हणता, रामची होईजे. राम म्हणता 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 माणूस राम होऊन जातो. तसं आपण नाम जपता 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 आपली वृत्ती भगवदाकार होते. त्याचं अज्ञान सरून जाय. बघा, अज्ञान पण निघून जातो. आणि यजिता यजन हे ठाये आणि आत्मसरसी न्हाये अवभृती जेव्हा. नंतर आत्मब्रह्मायक्यास ब्रह्मायके रसांत जीवरूपी यजमानाचे जेव्हा अवभृत स्थान होते. नंतर काय होतं? आत्मब्रह्मायके रसांत म्हणजे आत्म्याचा आणि परमात्म्याचा मिलन होतो. आत्मब्रह्म ऐक्य रसाते म्हणजे आत्म्याचा आणि परमात्म्याचा, जीवाचा आणि शिवाचा ऐक्य होतो. आणि जीवरूपी यजमानाचे जेव्हा अवभृत स्नान होते आणि तेव्हा जीवाचा जीव पण जातो. मी जीव नसून, मी देह नसून, मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो. आणि ह्याच्यासाठी सगळे बरं का सगळे शास्त्र आहेत ते कशासाठी लिहिलं आहे? की जीव ब्रह्म एकासाठी लिहिलेले शास्त्र. जीवाचा आणि ब्रह्माचा, जीवाचा आणि आत्म्याचा ना परमात्म्याचा, शिव आणि शक्तीचा, माया आणि ब्रह्माचा, जीव आणि शिवाचा जोपर्यंत मिलन होत नाही त्याच्यासाठी शास्त्र आहे. ते शास्त्र वाचण्यासाठी नाही, शास्त्र पाठ करण्यासाठी नाही. शास्त्र जीव ब्रह्माचा ऐक्य, जीवाचा आणि ब्रह्माचा ऐक्य होण्यासाठी शास्त्र आहे. आणि ज्याचा जीवाचा आणि ब्रह्माचा ऐक्य झालेला नाही आणि त्याने असे बरेच गुरु केले आहेत आणि त्यांनी आपल्याला जीव ब्रह्माचा ऐक्य करून दिला नाही, तर ते गुरु सगळे खोटे आहेत. कारण आपल्याला शरीर जो आपल्याला मिळालेला आहे त्या शरीराचा एकमेव ध्येय काय आहे? तर परमात्मा तत्वाशी एकरूप होऊन कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जायची. जशी कापराची वात आहे, कापूर आहे, तो काय करतो? जाळला आपण त्याला, जाळल्यानंतर जागच्या जागेवर तो जळतो आणि जागच्या जागेवर संपुष्टात येतो, संपतो. काही राहत नाही त्याचा, नाही त्याची राख राहत, नाही त्याचा धूर राहत, काहीच नाही. संपूर्ण संपुष्टात येतो तो. तसं आपल्याला त्या जीव ब्रह्माच्या ऐक्यातून देहबुद्धी आपली निघून गेल्यानंतर, आपण आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर, आपण प्रत्येक माणूस, प्रत्येक साधक व्यापक होतो. व्यापक भरले परब्रह्म ते म्हणजे परब्रह्म व्यापक आहे आणि आपला मन पण व्यापक होतो. म्हणून उन्मनीच्या सुखा भेटतो पांडुरंग. उन्मनीच्या सुखामध्ये माणूस पांडुरंग भेटतो. असं नाही भेटत बरं का. उन्मनी म्हणजे कुठलेच विचार तुमच्या मनाकडे नसतील, कुठलेच विषय आपल्या चित्ताकडे नसतील, त्यावेळेला आपल्या आणि परमात्म्याची भेट होते. आपणच परब्रह्म आहोत, पण आपल्यावर आलेली आवरण आहेत, आपल्यावर आलेली आवरण आहेत. मलविक्षेप आवरण मलविक्षेप आणि हे आपल्यावर आलेले, आपल्या मनावर आलेले आवरण आहेत. आणि ते काढायचे असतील तर त्याला एकच साधन आहे, ते म्हणजे हरिनाम. ऐका जनार्दनी हरिनाम सेविले तेच धन्य. ज्याने हरिनाम सेवन केला तोच धन्य होतो. आणि ज्याच्याकडे हरिनाम नाही, मंत्र जपतात, त्या मंत्राने पुण्य वाढेल, पण पुण्य वाढून आपल्याला
स्वर्गात जावं लागेल आणि स्वर्गातून परत आपल्याला मृत्यू लोकांमध्ये यावं लागेल. आपल्याला मोक्ष मिळणार. लिहिले की नाही, तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, मग सवेची येती माघारी मृत्यू लोके. पुण्य साठेल, पण पुण्य साठून आपल्याला परत जन्माला यावं लागेल. इथं पाप पुण्य दोन्ही पण संपुष्टात यायला पाहिजे. पाप आणि पुण्य दोघी निघून जायला पाहिजे. तेव्हा आपल्याला मोक्षाची प्राप्ती आहे. आणि त्या मोक्षाच्या प्राप्तीचा जो बीज मंत्र आहे तो नाम आहे. आणि त्या नामाच्या माध्यमातून हे सगळे अंतःकरणाचा भाव तयार होतो पूर्ण. पण तशी अनुभूती येते आपल्याला. संतांना आली तसे आपल्याला येते. पण तसे संत मिळाले पाहिजे ना आपल्या जीवनामध्ये. तसे संत आपल्या जीवनात आले, ज्ञानोबारासारखे, तुकोबारासारखे, आपल्या पांडुरंग दिवेकर बाबासारखे, श्रीपाद बाबासारखे, रामदास बाबासारखे संत ज्यावेळेला जीवनात येतात त्यावेळेला आपल्याला जीव ब्रह्माचा ऐक्य करून देतात. आणि जीव ब्रह्माच्या ऐक्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. नरदेह भोगण्यासाठी मिळालेला नाही आहे. प्रपंच साधूनी परमार्थ करीशी त्याने तू सुखी होशी. प्रपंच टाकूनी परमार्थ केला तरी अन्न ना मिळे खायला. मग त्या करंट्याला परमार्थ कसा? म्हणजे तुकोबारांनी बघा प्रपंच केला, सर्व संतांनी प्रपंच केलेला आहे. आणि प्रपंचात असताना देखील परमात्म्याची प्राप्ती करून ते आपल्या आपल्या जागेवर निघून गेलेत, मूळ स्थानाला निघून गेलेले आहेत. तसं आपल्याला होता यायला पाहिजे. तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाली काही न म्हणे. आघवे एकच ऐसे जाणे आत्मबुद्धी. तेव्हा भूते विषय करणे, तेव्हा पंचमहाभूते, शब्द स्पर्श इत्यादी विषय इंद्रिय हे वेगळे आहेत असे म्हणत नाही. तेव्हा तो साधकाला अशी अनुभूती आली. साधकाला जीव ब्रह्माचं ऐक्य झालं. जीवाचं ना शिवाचं मिलन झाल्यानंतर साधकाकडे असलेले विषय जे म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे सगळे विषय आहेत. इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, असूया हे सगळे विषय आहेत. हे सगळे विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे विषय काय होतात? तर विषय आणि इंद्रिय ही वेगळी आहेत असे म्हणत नाही. म्हणजे संपूर्ण इंद्रिय काय होतात? रामरूप होतात. संपूर्ण इंद्रिय त्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर भजनाच्या माध्यमातून संपूर्ण इंद्रिय जेवढे आपले आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे भजनाच्या आनंदामध्ये गेल्यानंतर प्रत्येक इंद्रिय आपलं भजन करत असतो. इंद्रिय जाऊ दे हो, पण आपलं रोम रोम भजन करत असतो. इंद्रिय तर भजन करतातच, पण अनुभूती अशी आमची की रोम रोम भजन करतो. म्हणजे रोम तर वरती आहेत की नाही, इंद्रियांच्या वरती आहेत की नाही रोम, म्हणजे सर्व अंगाला आपल्या रोम आहेत की नाही, ते रोम भजन करतात. चित्त भजन करतो. नाभीच्या ठिकाणी उपासना चालू होतो, हृदयामध्ये भजन चालू होतो. प्रत्येक तुमचा बरं का, आपले जेवढे आपले केंद्र आहेत, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाथ, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र, हे सगळे चक्र आहेत. ते संपूर्ण चक्रच प्रकाशित होतात. प्रत्येक चक्रावर भजन चालू होतं. सगळे चक्र आपले काय होतात? प्रकाशमान होतात. मग आता मला सांगा, सगळेच चक्र प्रकाशमान झाल्यानंतर इंद्रिय रामरूप व्हायला काय वेळ लागले का? प्रत्येक इंद्रिय आपला जो आहे, डोळ्याने बघावं तर संपूर्ण आपल्याला परमात्म्याचं जिकडे तिकडे सृष्टीमध्ये परमात्मा स्वरूप भरलेलं आहे. कानाने आपण ऐकावं तर विषयांचं ऐकायची इच्छा होणार नाही. कानाने भजन ऐकण्याची इच्छा होईल. मुखाने तुम्हाला ब्रह्मरस सेवन करायची इच्छा होईल. सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये आहेत. पण एक आपल्याकडं भगवंताचं नाम आपल्याकडे यायला पाहिजे. नामस्मरणे निरंतर तेच जाणावे पुण्य शरीर. समर्थ रामदास सांगतात, तेच पुण्यवान शरीर आहे की ज्याचं अखंड नामस्मरण चालू आहे. आणि ते नामस्मरण चालू राहण्यासाठी आपल्याला काही बंधनं दिलेली आहेत. या आधी अनादी काळाचा हा संप्रदाय आहे. हंस संप्रदाय, आनंद संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, अनाहत संप्रदाय, हे सगळे संप्रदाय आहेत, मुख्य संप्रदाय आहेत ते. आणि त्या मुख्य संप्रदायाने आपल्याला काही बंधनं दिलेली आहेत. गळ्यामध्ये माल पाहिजे, मच्छी मटण नाही खायला पाहिजे. कारण आपल्याकडे जे विकार आहेत ते विकार येतात कुठून?
तर जो आपण जीव खातो त्या जीवाच्या ठिकाणी असलेलं जे चैतन्य आहे, त्याची जी हलहल आहे त्या जीवाची, त्या माशाची, त्या कोंबडीची, त्या अंड्याची, जी काय हलहल आहे ते आपल्या अंगामध्ये शिरते. आणि त्या आपल्या अंगामध्ये गेल्यामुळे आपल्याला स्वतःला ज्ञान प्रकाश, स्वतःचं ज्ञान प्रकाशमान होत नाही. मग आपल्याला जे अज्ञान आहे ते आपल्याला खरं वाटतं. जे अज्ञान आपल्याकडे आहे ते आपल्याला खरं वाटतं. जे मी करतो ते माझं बरोबर आहे असं वाटतं, कारण तिथं अहंकार आहे. कारण त्याचा स्पर्श नाही भगवंताचा. मी तुम्हाला बऱ्याच वेळेला उदाहरण दिलं की एकदा का त्या लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला तर संपूर्ण लोखंड गंजासहित सोनं होतं. तो गंज काढत नाही, गंजासहित. तसे तुम्ही जसे असाल तसे तुम्ही देव होता. भगवंताचा त्या नामाचा स्पर्श झाला तर तुम्ही नखशिखांत तुम्ही देव होता. नखशिखांत भजन चालू होतं. तुम्ही तिथं राहत नाही बरं का, भगवंतच सगळं तुमच्याकडनं कार्य करून घेतो. एवढी शक्ती आहे नामामध्ये. जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती निश्चित दान विद्या. बघा, जनक राजाला नवनारायण जे आपले नवनाथ आहे ना, ते रामाच्या काळामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये हे नवनाथ नारायणाच्या रूपामध्ये ज्यावेळेला जनक राजाच्याकडे यज्ञ चालू होता त्यावेळेला हे नवनारायण 3 पुंज येतात आणि त्यांच्या जनक राजाच्या राज्यामध्ये प्रवेश करतात. त्यावेळेला ते जनक राजाला उपदेश करतात, बघ राजा, जेवढी शक्ती नामापाशी तेवढी पापे नाही त्रिजगती. म्हणजे नामाकडे एवढी शक्ती आहे की तुमचंच अंतःकरण शुद्ध नाही तर मृत्यू लोकातले पाप, स्वर्ग लोकातले पाप आणि पाताळ लोकातले पाप जेवढे एकत्र केले ना, आपण त्याचा गाठोडा बांधला आणि त्याला एक फक्त ज्ञान अग्नी दिला आपण नामाचा, तर संपूर्ण पाप भस्म होऊन जाईल. एवढी त्या नामाकडे शक्ती आहे. तेच सांगतात ते नवनारायण की हे राजा जनका, जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती निश्चिती जाण विद्या. विद्या म्हणजे जनक राजा विधेय स्थितीला होता. जरी तो राजा असला तरी तो विधेय स्थितीला होता. संपूर्ण विधेय स्थितीमध्ये राज्य करत होता. विचार करा. म्हणजे एवढा राज्यकारभार आपल्याला ते बायका मुली ह्यांना सांभाळायचं, तरी आपल्याला हे जमत नाही. नाम आणि जनक राजा एवढा मोठा राजा होता राज्याचा. विचार करा, संपूर्ण राजा होता तो आणि तो राजा असून प्रजेचा सांभाळ करून देखील तो विधेय स्थितीला जायचा. म्हणजे विचार करा. तर तुम्हाला मला काय दिलेलं आहे? साधा घर सांभाळून आपल्याला विधेय स्थितीला जाता येत नाही आणि त्याने तेवढं राज्य सांभाळून उत्तम प्रकारचा राजा झाला आणि आज त्याचं नाम प्रत्येक ठिकाणी घेतलं जातं. का? चंद्र सूर्य असेपर्यंत. तेव्हा पंचमहाभूते, शब्दस्पर्शी इत्यादी विषय व इंद्रिय ही वेगळी आहेत असे म्हणता येत नाही. म्हणजे विषयीतून त्यांचा झाला नारायण अशी अवस्था होते. काय म्हणतात? नावडे जन धन माता पिता. बघा, नाथ बाबा सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. कोणीच आवडत नाही त्याला. संपूर्ण इंद्रिय त्याची रामरूप होतात. नावडे जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचे जे बघाल ते नारायण हो. प्रत्येक इंद्रिय त्या नामातून रामरूप होतो. डोळ्याने बघायचं असेल तर सगळीकडे परमात्मा दिसतो. बघा, जिकडे जाल तिकडे प्रत्येक पावलागणित त्यांचा, जसं तुकोबराची अवस्था झाली, प्रत्येक पावलागणित त्यांचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जिथं जिथं पाय पडेल ते जमीन पण विठ्ठल विठ्ठल करायची. बघा, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल करायच्या. विचार करा ना तुम्ही. मीराबाईने अमृताचा विषाचा प्याला पिला, काही झालं नाही. विचार करा. म्हणजे किती शक्ती आहे. जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती निश्चिती जाण विद्या. हा असं नवनारायणांनी उपदेश केलेला आहे जनक राजाला. आणि
व ब्रह्माशी एकरूप झाल्यामुळे सर्व एक आहे असे ते ज्ञानी जाणतो. मग तो परब्रह्म तत्वाशी एकरूप झाल्यामुळे मी आणि ब्रह्म वेगळा नाही, याला म्हणतात अद्वैत सिद्धांत. सुरुवातीला माणूस जेव्हा पूजा करतो तेव्हा देव वेगळा ना आपण वेगळा आहोत. देवाची प्रतिमेची पूजा करेल, मंदिरात जाईल, मूर्त्यांची पूजा करेल, जिकडे जाईल तिकडे तो पूजा करत बसेल. दगडावर शेंदूर दिसला की पूजा करत बसेल. मग तो दगड असो, धोंडा असो, त्याच्यावर शेंदूर टाकला लगेच तिकडे हात जोडला जातो. सुरुवातीची अवस्था आहे. पण ज्या वेळेला हे हरिनाम आपल्या आतमध्ये प्रगट होतो, नामजप यज्ञ परम बाधून सखे स्नानादी कर्म. बघा, स्नान करायची पण गरज नाही, अखंड नाम चालतं त्याचं. काय काय लोक म्हणतात नाही अजून आंघोळ केली नाही, मी देवाची पूजा करत नाही. असं नाही, देवच आपली पूजा करतो. नामजप यज्ञ तो परम बाधून सखे स्नानादी कर्म म्हणजे काय? स्नान करण्याची गरज नाही. नामे पावन धर्म. नाम हे बघत नाही की अधर्माने वागतो का धर्माने वागतो, याने किती पाप केल्यात, याने किती पुण्य केल्यात, काही बघत नाही नाम. आणि म्हणून कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामातून आहे. सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामातूनच उद्धार आहे. दुसरा काही बघायचं नाही. बाल्यकोलीने किती पापं केली असतील तुम्ही सांगायला नको तुम्हाला, पण एका क्षणार्धात सगळ्या पापांचा नाश झालेला आहे. उपराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे. ब्रह्मांडावरती विचार करा, ब्रह्मांडाच्या वरती गेलं नाम. एवढा नामाचा साठा त्या वाल्मिक ऋषीकडे साठला. आणि त्याने काय केलं नंतर तर महाभारत म्हणजे रामायण लिहिलं. आणि रामायण असं लिहिलं की रामायण रामाला यावं लागलं. विचार करा केवढा पापी होता. आणि अशा पाप्याचा उल्लेख ज्ञानोबाने हरिपाठामध्ये केलाय. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरित. बघा, नामातून तिन्ही लोकांचा उद्धार आहे. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाशी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावयानं पावे. नाम याच्याकडे पापच आहे. तो किती पण जरी त्याला स्वतःला पुण्यवान जरी समजला, सगळे मंत्र जरी जपले त्याने 33 कोटी, तरी ज्याच्याकडे नाम नसेल त्याच्याकडनं पापच होणार आहे. कारण ज्ञानोबाच्या मुखातून सांगतो, नामाशी विन्मुख तो नर पापिया. ज्यांच्याकडे नाम नाही तो पापच आहे. आता अजून किती संतांनी सांगावं आपल्याला, ओरडून सांगावं. संत एकांती बसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टीने अवलू केले, तर हे नाम श्रीहरीचे. काय सांगतात? श्रीहरीचं नाम. एकत्र बसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि ज्ञानदृष्टीने अवलू केले. नामच, श्रीहरीचं नामच माणसाला तारू शकतो, हे ठामपणाने त्यांनी लिहून ठेवलेलं आहे संतांनी. पण आपण नाम घ्यायलाही तयार नाही, गळ्यात माल घालायलाही तयार नाही. मग आपलं कसं व्हायचं आपलं? कारण आपल्याकडं जे काय नामाशी बिनमुख होतं नरपापी, नाम नाही तर प्रत्येक माणसाचा. मग तो कोणी अधिकारी असला, तो जरी सगळ्यांना बोलले बरं का, मोठे मठाधिपती जरी असले आणि त्यांच्याकडे नाम नसलं तरी पण तो पापीच सांगतात. आम्ही नाही म्हणत बरं का, ज्ञानोबा सांगतात, नामाशी बिनमुख तो नरपापिया. ज्यांच्याकडे नाम नाही ते पाप हे सांगतात. आणि 14 वर्षाच्या बालकाने लिहिलं, विचार करा. आणि ह्याची प्रचिती आम्हाला आल्यामुळे आम्ही ह्या प्रत्येक साधकाच्या मागे लागतो. आम्ही बाबा हे करा, जबरदस्तीनं करा. का? याच्याशिवाय पर्याय मार्ग काय नाही. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामातूनच आहे. लागून या पाया विनिमित तुम्हाला, करीट आली म्हणा मुख्य हरिनाम. विठ्ठल म्हणा वेलवला, हा सुख सोळा स्वर्गी नाही. कुठंच मिळणार नाही तुम्हाला हा सोळा. आणि स्वर्गीच्या अमर पृथ्वीमध्ये जन्म घ्यायला तयार आहेत मृत्यू लोकांमध्ये. का? आम्हाला नाम मिळावं म्हणून. विचार करा. बघा, जैसा चेईला तो अर्जुना, म्हणे स्वप्नीचे हे विचित्र सेना, मीच झालो होतो ना निंद्रावशे. आता माऊली दृष्टांत देतो. जैसा चेईला तो अर्जुना, चेईला म्हणजे झोपेतनं जागा झालाय. झोपेतनं झोपल्यानंतर माणसाला स्वप्न पडतो.
आणि स्वप्नामध्ये काय 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 माणसाचं येतं बघा. आणि हे सगळं मनाचंच काम आहे बरं का. आणि झोपल्यानंतर त्या माणसाला दृष्टांत दिला, त्याला स्वप्न पडला की स्वप्नामध्ये हत्ती, घोडे आणि ती सगळी सामुग्री लढायची आणि ते सैन्य स्वप्नामध्ये बघतो. 2 राजांचं युद्ध चालू आहे आणि 2 राजांची प्रजा एकमेकावर तुटून पडली आहे. कोणी तलवारीने मारतो, कोणी भाल्याने मारतो, कोणी काय काय, कोणी बाणाने मारतो, सगळं बघतो दृश्य. जैसा चेईला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची विचित्र सेना. स्वप्नामध्ये विचित्र सेना त्यांनी बघितली, स्वप्नामध्येच बघितले. स्वप्नामध्ये कोणी ओरडतो, ज्याने एखाद्या सैन्याला मारलंय तो हसतो आणि जो ज्या सैन्याचा जीव चाललाय, ज्याचा हातपाय तुटले तो रडतो, तो दुःखी झालाय, एक सुखी झालाय. हे सगळं दृश्य खरं जिथल्या तिथे खरं वाटतं माणसाला स्वप्नामध्ये. कोणाचा मुकुट ओढून गेलाय, कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले, कोणाचा डोळा गेला, हे सगळं बघतो तो स्वप्नामध्ये. जैसा चेईला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची विचित्र सेना. मीच झालो होतो ना निंद्रावशी. बघा, जागा झाल्यावर बघतो तर काहीच नाही. स्वप्नी जे दिसे ते स्वप्नीच साचा पूजे. चेईल्यावरी मग काहीच नाही, ज्ञानवरा सांगतात मागच्या अध्यायामध्ये. स्वप्नी जे दिसे ते स्वप्नीच साचा पूजे. म्हणजे स्वप्नामध्ये दिसतं ते स्वप्नातच खरं वाटतं आणि जागा झाल्यावर आहे का ते काहीच नाही. तसं हे जग सगळं स्वप्न आहे. अविद्येच्या निंदा, विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादी काळापासून. हे जग सगळं झोपलेलं आहे स्वरूपाच्या ठिकाणी. अविद्येच्या निंदा म्हणजे अज्ञानाच्या निद्रेमध्ये माणूस झोपलेला आहे. विश्वस्वप्नाचा धांदा, हे संपूर्ण विश्व एक स्वप्न आहे. जसं आपल्याला स्वप्नात हे स्वप्न दिसतं तसं हे संपूर्ण विश्व स्वप्न आहे. बघा ना, आपण जोपर्यंत आपल्याला देह आहे, जोपर्यंत आपला अंतरीचा अंतरात्मा आहे, तोपर्यंत आपल्याला खरं वाटतं. आणि आपला अंतरीचा अंतरात्मा निघून गेल्यावर आहे का? आता माझी आई होती, माझे वडील होते, भाऊ होते, आता आहेत का? तुमचे वे कोणी नातेवाईक असतील, आता आहेत का? मेले ते. मग स्वप्नच आहे ना आपल्यासाठी. कारण देह जाणार याशी कालोबा खाणार हो. देह जाणारच आहे, पण देहाला चालवणारा जो परमात्मा आहे त्याच्याशी करून, त्याचं भजन करून, त्या भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. तरच आपल्याला सुटका आहे. ना तर परत आपल्याला अधोगती आहे. कुत्रा, मांजर, बकरी जे का असेल 84ला गेलो आपण, तिथं तुम्हाला कोण नाही सोडायला येणार. आत्ताच तुम्हाला सुटका तुम्हाला करायची चान्स आहे. तुम्हाला नरदेह मिळालेला आहे, तो भगवंताची प्राप्ती, भगवंताशी करून, भगवंताच्या भजनामध्ये जाऊन त्याच्याशी करून आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. भगवंताच्या भजनामध्ये बरं का, हातपाय खोदडून नाही, ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन स्थिर होऊन, जिथून आपल्या भगवंताने ह्या देहामध्ये प्रवेश केलेला आहे 10व्या दारातून, तिथं जाऊन आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. आणि आपण हातपाय खोदडून गेलो, आपण अधोगतीला गेलो. एवढं कठीण काम आहे. पण हा सोपा योग आपल्याला प्रत्येक जडजीवाचा उद्धार करण्यासाठी भगवंताने आपल्याला लिहून ठेवलं आहे. आणि आपण त्याच्या मागे न लागताना आपण जगाच्या मागे लागलोय. काय? लोकांच्या नादी लागला तो सवेच नागवला. रामदास स्वामी सांगतात, लोकांच्या नादी लागलो का आपण नागडा होणार हो. म्हणजे पुढच्या जन्मात आपल्याला कपडे अजिबात नाही, ह्याच जन्मात कपडे आहेत. पुढच्या जन्मात कपडा नाही, काय नाही, पॅन्ट नाही, साडी नाही, काहीच नाही मिळणार तुम्हाला. मग ह्याच देहामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हायला पाहिजे अशी जिद्द धरा. 1 तास उरला. खटवंग राजाशी भाग्यदशा कशी प्राप्त झाली? 1 तासामध्ये खटवंग राजाने आपल्याला काय मिळवलेलं आहे? तर मुक्ती मिळवलेली आहे. 1 तास उरला. तर आपल्याला अजून जेवढं आयुष्य पडलं आहे त्या आयुष्यामध्ये नामस्मरण करा, गळ्यामध्ये माला घाला, भगवंताचं स्मरण करा. याच्यानंतर आपल्याला नरदेह नाही बरं का. नरदेह एकदाच आहे, परत नरदेह मिळत नाही. आणि जर मरताना आपली गळ्यामध्ये माळ आहे, नामस्मरण आपलं चालू आहे, अखंड चिंतन विठोबाचं चालू आहे, भगवंताचं नामस्मरण सातत्याने चालू आहे, आणि आपण भगवंताला विनंती केली की माझं अर्धवट काम राहिलेलं आहे, मला परत नरदेह मिळू दे, तर परत मिळेल. पण आपली अशी अपेक्षा असली पाहिजे. आपण आत्ताच आपली तयारी पाहिजे. गळ्यामध्ये माळ असली पाहिजे. आहारावर आपला नियंत्रण पाहिजे. आणि जो आहार आपल्याला त्रास देतो, आपल्याला एवढं थोडंसं लागलं तर आपला जीव जातो. विचार करा.
थोडं रक्त निघालं तर आपण धडधडीत ते आपण खातो, ते जीव खातो आपण, त्याच्यामध्ये हलल आहे आणि ती हलल जी आहे ते आपल्या अंगामध्ये घुसते आणि म्हणून आपल्याला ज्ञान कळत नाही. आणि आपल्याला आपण झोपलेला अविद्येच्या निंदा, विश्व स्वप्नाचा धांदा. विश्व हा स्वप्न एक भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. अरे अर्जुना, अनादि काळापासून माणसं सगळी झोपली आहेत, स्वरूपाच्या ठिकाणी सगळे झोपलेले आहेत. हे जग सगळं खोटं आहे. जग काय सगळं खोटं आहे ना, आपल्याला ते खरं वाटतं. फलकट संसार, फलकट तो संसार, हे ते सार भगवंत. बघा तुकोबरा सांगतात, फलकट संसार, संसार खोटा आहे, हे ते सार भगवंत. तुम्हाला चालवणारा जो आतमध्ये बसलेला जो तुमचा आत्मदेव आहे, तोच तुमचा देव आहे. हे ते सार भगवंत, तोच आतमध्ये बसलेला आहे आणि तोच तुम्हाला सगळं कार्य करून देतो. ऐसे जागे, आज ऐसे जागवितो म्हणा. तुकारामांचा अभंग आहे, 2 मिनिटं ऐका. ऐसे जागवितो म्हणा जना सहित. तुकाराम सांगतो, मी माझ्या मनाला पण जागा ठेवतो आणि जनाला पण हे सांगतो की फलकट संसार, येथे सार भगवंत. संसार काय आहे? खोटा आहे, फलकट आहे, जाणार आहे तो. आणि ते सार भगवंत. ऐसे जागवित म्हणा आणि जनासहित, म्हणजे लोकांना पण सरसे जनासहित, लोकांना पण मी हेच सांगतो, माझ्या मनाला पण मी हेच सांगतो की संसार काय आहे? खोटा आहे. आणि अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. बघा सगळे विषय टाका आणि विठोबाचं नाव घ्या. अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. विठोबाचं नाम घ्या सांगतात. आणि पुढे तुका म्हणे, देवे विन केला सीन तो मिथ्या. भगवंताशिवाय जे जे आपण करू, नामाशिवाय जे जे करू, तो आपल्याला सीन होणार आहे, त्रास होणार आहे, मिथ्या आहे सगळा. म्हणून फलकट संसार, हे ते सार भगवंत. संसार जे दिसतं, जे आपल्याला दिसतं, ते सगळं खोटं आहे. आणि ह्या संपूर्ण प्रकृतीमध्ये, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, ह्या प्रकृतीच्या आतमध्ये दडलेला जो परमात्मा आहे, आपल्या आतमध्ये दडलेला जो परमात्मा आहे, जो आत्मा आहे, तो आत्माच आपला ईश्वर आहे. मग त्या आत्म्याचं भजन आपण कसं करायचं हे आपल्याला कळत का नाही? तर आपण त्याच्याशी एकरूप होत नाही आत्मदेवाशी. ज्ञानदेव म्हणे, भजा आत्मदेवा आणि अखंड सेवा त्याचीच करा सांगितलं आहे. ज्ञानोबा सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ कार्यशनशी, निज देव नेनशी मिळी कोण. तुझा अंतरेचा अंतरात्मा देव, तू त्यालाच का जाणत नाही? देवा नाही नाव, देवाला नाव नाही. देवा नाही रूप, देवाला रूप नाही. देवा नाही गाव कोठे काय. ज्ञानदेव म्हणे, भजा आत्मदेवा आणि अखंड सेवा त्याचीच करा. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.